हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू भावीज रेसिपी. चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत, पालक पनीर. तुम्ही बघू शकता आपलं पालक पनीर किती मस्त दिसतोय. तर अगदी रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर घरी कसा बनवायचा आज आपण ते बघणार आहोत, साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये. हिवाळ्यामध्ये पालक हा खूप छान मिळतो आणि हिवाळ्यामध्ये पालक खायलाच हवा. तर अशा पद्धतीने पालक केल्यानंतर कुणालाही आवडेल. तर चला आपण आता पालक पनीर बनवायला घेऊया. तर सगळ्यात आधी पालक पनीर बनवण्यासाठी जो पालक आपल्याला निवडायचा आहे, तर जो खूप मोठ्या पानांचा पालक असतो तो वापरायचा नाही. अगदी जो अशा नाजूक नाजूक पानांचा पालक असतो तो आपण वापरूयात. अशा प्रकारे पालक मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे. पालकाच्या खूप साऱ्या दांड्याही ठेवू नयेत. अगदी पानं पानं आपण पालक पनीर बनवण्यासाठी घेणार आहोत. तर सगळ्यात आधी या पानांना आपण शिजवून घेणार आहोत. तर शिजवण्यासाठी मी एका पॅनमध्ये पाणी गरम केलेलं आहे आणि हा पालक मी त्यात टाकत आहे. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हा पालक एकदम मस्त शिजून होतो. आपण गरम पाण्यामध्ये टाकलेला आहे या पालकाला. तर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हा पालक मस्तपैकी या पाण्यामध्ये शिजून होईल आणि आपण 2 ते 3 मिनिटांनंतर हा पालक लगेच काढून घेणार आहोत. नाजूक पानांचा असल्यामुळे तो एकदम लगेच शिजला जातो. तर आपण एका चाळणीमध्ये याला काढून घेणार आहोत. काढल्यानंतर याला थोडंसं थंड करून घेऊयात आपण आणि थंड झाल्याच्या नंतर आपण याला वाटण करून घेणार आहोत. तर वाटण करताना यात थंड पाणी घालायचं, म्हणजे याचा जो कलर आहे तो चेंज होत नाही. या पालकाबरोबरच आपल्याला हिरव्या मिरच्या वाटून घ्यायच्या आहेत. तर 3 हिरव्या मिरच्या मी यात घेतलेल्या आहेत. मिरची आपण आपल्या अंदाजानुसार घालू शकतो. तर याचं थंड पाणी टाकून आपल्याला वाटण करायचं आहे. तुम्ही बघू शकता एकदम कलर जसा आहे तसाच राहतो. तर आता आपण नेक्स्ट प्युरी तयार करून घेऊया. पालक पनीरसाठी मी 10 ते 12 काजू 1 तासापूर्वी भिजत घातले होते. तर आता मी याचं वाटण करून घेणार आहे. तर या काजूंना मी त्याच पाण्यासोबत वाटून घेणार आहे. बघा, अशा प्रकारे मी त्या काजूची पण प्युरी करून घेतलेली आहे. नेक्स्ट आपल्याला जो असा मसाला लागणार आहे त्याचं वाटण आपण करून घेऊया. तर सगळ्यात आधी मी यामध्ये घेणार आहे लसूण, 8 ते 10 लसणाच्या पाकड्या, 1 ते 1.5 इंच आलं, 2 मोठ्या आकाराचे कांदे कट करून घेतलेले, थोडे जाडच कट केलेले आहे कारण आपल्याला त्याचं वाटण करायचं आहे. 1 छोट्या आकाराचं टोमॅटो, आणि थोडीशी कोथिंबीर. याचं आपण मस्तपैकी असं वाटण करून घेणार आहोत. तर बघा, त्याचं पण वाटण आपलं तयार झालेलं आहे. तर आता आपण पालक पनीर बनवायला घेण्याच्या आधी जे पनीर आहे त्या पनीरला कट करून घेऊयात. 200 ग्रॅम पनीर मी यासाठी वापरलेलं आहे. तर अशा आकारामध्ये आपल्याला पीसेस करायचे आहेत. अगदी खूप छोटे छोटे पीसेस करायचे नाहीत. एकदम मस्त सगळे असेच आपण पीसेस करून घेऊयात. तर बघू शकता तुम्ही एकदम मस्त असे सारख्या आकारामध्ये आपले पनीरचे तुकडे झालेले आहेत. तर आपण आता या पनीरला थोडंसं फ्राय करून घेणार आहोत. अगदी हलकासा तांबूस कलर येईल तोपर्यंत आपण याला फ्राय करणार आहोत. लगेच तळून होतं पनीर, खूप काही वेळ लागत नाही त्याला. पालक पनीरमध्ये जर आपण कच्चं पनीर जरी टाकलं तरी चालतं, पण जर आपण फ्राय करून टाकलं तर हे पनीर त्यामध्ये विरघळत नाही. त्यासाठी आपण हे थोडंसं फ्राय करून घेणार आहोत. तर याला अगदी आपल्याला वरच्यावरती एकदम हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईल तोपर्यंतच आपल्याला याला तळायचं आहे. याला खूप डार्क कलर असा यायला नको.
हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. एकदम मस्त अशाच प्रकारे फ्राय झाल्याच्या नंतर आपण हे पनीरचे पीसेस काढून घेऊयात. आणि नेक्स्ट आपण आता भाजी बनवायला घेणार आहोत. तर भाजी बनवण्यासाठी मी एका फ्राय पॅनमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घालणार आहे. जिरे खूप जास्त घालायचं नाही. आणि त्यात घालणार आहोत आपण जो कांदा टोमॅटोचा आपण प्युरी केलेली आहे ती प्युरी. या प्युरीला व्यवस्थित त्या तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला कंटिन्यू परतत राहत हा मसाला मस्तपैकी फ्राय करायचा आहे. एक 2 ते 3 मिनिटांमध्ये एकदम मस्त असा फ्राय होतो मसाला. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मस्तपैकी मसाला फ्राय झालेला आहे. मसाला फ्राय झाल्याच्या नंतर आपण जी काजूची प्युरी केलेली आहे ती प्युरी यात घालूया. आणि नेक्स्ट आपण एक छोटी वाटी दही यात घालणार आहोत. हे पण आता एकजीव करून घेऊयात आपण. यामुळे एक वेगळीच टेस्ट या भाजीला येते. आणि एकदम क्रीमी आपली ही भाजी लागते. खूप सुंदर अशा पद्धतीने अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपली पालक पनीर तयार होतो. मग एकदम मस्त हे सगळं मिक्स झालेलं आहे. त्याला आपण थोडंसं फ्राय होऊ देऊयात. आणि यात घालूयात अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणापूड आणि 1 चमचा लाल तिखट. आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे जे तिखट आहे हे आपण कमीच घालणार आहे. 1 चमचा गरम मसाला. तर हे सगळं आपण यामध्ये एकजीव करून घेऊयात. मस्तपैकी मिक्स करून घेणार आहोत. आणि मिक्स झाल्याच्या नंतर याला छानपैकी फ्राय होऊ द्यायचं एक 2 ते 3 मिनिट. एकदम मस्त तुम्ही बघू शकता त्या मसाल्याला किती छानपैकी तेल सुटलेलं आहे. तेल सुटायला लागलं की समजायचं आपला मसाला एकदम परफेक्ट पद्धतीने तयार झालेला आहे. नंतर आपण घालणार आहोत यात पालक प्युरी. हे आपण मिक्स करून घेऊयात. आता बघा एकदम पालक पनीर सारखा जी टेक्स्चर आहे ह्या भाजीला येणार. अशा पद्धतीने केल्यानंतर अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपली पालक पनीर तयार होईल. तुम्ही बघू शकता किती मस्त टेक्स्चर त्याला आलेला आहे आणि मस्तपैकी शिजत सुद्धा आहे भाजी. तर आता हा मसाला थोडासा घट्ट स्वरूपात असतो तर याला आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. पाणी एकदम खूपही घालायचं नाही कारण आपल्याला ही खूप अशी पातळ भाजी करायची नसते. थोडी घट्ट स्वरूपात आपल्याला भाजी करायची आहे त्यामुळे पाणी थोडंच घालायचं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. एकदम मस्त हा मसाला छानपैकी फ्राय होत आहे. आता यात आपण घालूया थोडं चवीपुरता मीठ. संपूर्ण मिक्स करून घेऊयात.
मिक्स केल्याच्या नंतर आता आपण यात घालणार आहोत जे आपण तळलेले पीसेस आहेत पनीरचे ते घालूयात. अगदी लास्ट स्टेजला पनीरचे पीसेस घालायचे आणि हे छानपैकी आपण मिक्स करून घेणार आहोत. एकदम मस्त अशी पालक पनीर आपली तयार आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते आपलं पालक पनीर. आता आपल्याला हे पालक टाकल्याच्या नंतर आपल्याला याला एक उकळी येऊ द्यायची आहे. एक उकळी आल्याच्या नंतर आपलं पालक पनीर तयार असणार आहे आणि अगदी लास्ट स्टेजला आपण याला देणार आहोत तडका. तर तडका देण्यासाठी एक पडी मी तेल घेतलेलं आहे. तेल तापल्याच्या नंतर आपण यात बारीक कट केलेला लसूण घालूयात. खूप सारा लसूण घालायचा. याची जी फोडणी आहे ही खूप मस्त लागते. याला थोडासा हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आला की यात आपण टाकूयात मिरची, लाल मिरची. लाल मिरचीचे आपण तुकडे करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ती पण मस्त व्यवस्थित अशी फ्राय होऊ द्यायची. यात आपण वरतून टाकणार आहोत थोडंसं, अगदी थोडंसं चवीपुरता मीठ. याला एकदम मस्त असं फ्राय होऊ द्यायचं. फ्राय झाल्याच्या नंतर आपण जी भाजी बनवलेली आहे त्या भाजीवरती हा तडका देऊयात. अगदी मस्त टेस्टी अशी आपली पालक पनीर मग तयार होते. मिक्स करून घेऊयात हे संपूर्ण. तर अशा प्रकारे आपलं पालक पनीर तयार झालेलं आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर आपला तयार आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.